संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू आणि चेंडू थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल. बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न निहिल यांचा. चेंडू थोडासा कमी गतीने आला आणि आलाय डॉट बॉल. मागच्या मॅच मध्ये च्या बॅटरने खूप चांगली बॅटिंग केली होती. तेच निहिल बॅक टू बॅक 2 डॉट बॉल खेळताना बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू मयुरेश राऊत गोलंदाजी ट्रॅकवर आणि इथे बाल बाल बचे असं म्हणायला हरकत नाहीये. इनसाइड एज होती. एस्टनच्या थोडस वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल लेग गलीला मात्र आपण बघतोय प्रीतम राऊत न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. नॉन स्ट्राईक इन कडनं स्ट्राईक कडे. याही फलंदाजाकडे प्रचंड अनुभव आहे, क्षमता आहे आणि ताकद आहे या फलंदाजाकडे. परंतु योग्य वेळी चार्ज होणं तेवढंच महत्वाचं. एका बाजूने एक्युरेसी गोलंदाज, अनुशासन भन्नाट आहे मयुरेश राऊत यांचं. 3 चेंडू 1 धाव. मयुरेश पुनश्च तयार गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा चेंडू आणि या वेळेला काय शॉट सजवलाय. वेट केलं आणि चेंडूला उडवलाय सरळ. स्वीपर कव्हर सीझन मधनं येतोय. प्रीतम राऊत नावाचा ब्रँडेड 4 चौकार यष्टीचे. आणि त्यानंतर चेंडूला पिच केलं गेलंय सरळ. स्वीपर कव्हर सीझन मधनं येतोय 4. धावसंख्या 4ने प्लाय होताना आगाज मागच्या मॅच मध्ये षटकारानं केला होता प्रीतम राऊतनं. या वेळेला आपण बघतोय चौकारानं आपला इरादा स्पष्ट करताना. धावसंख्या 5. हवेचा वेग वाढलाय थोडासा. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. प्रथम बॅटिंग करताना SR ची परनाळी संघ आपण बघतोय. मागच्या मॅच मध्ये 52 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या होत्या. या मॅच मध्ये किती, हा क्वेश्चन आपल्याला बघायला मिळेल. आणि विचारांची पुंजी तुमच्याकडे असणं भरपूर महत्वाची आहे. ती तुम्हाला लढण्यासाठी नेहमी प्रेरणा देत असते. ओहो वाडा शॉट थोडासा पुढे आणि खेळला यावेळेला स्वीपर कव्हर्स मधनं. आणखीन एक लाफ्टेड कव्हर ड्राईव्ह. 4. खूप चांगली बॅटिंग प्रीतम राऊत करतायत. पुढचा चेंडू. ओहो फुल टॉस. मयुरेश राऊत कडनं झालंय चुकी आणि पनिशमेंटला चेंडू पाठवलाय ओव्हर मिड विकेट. यू सिक्सर. पहिल्या 3 चेंडूवरती मयुरेश राऊत यांची एक्युरेसी. स्थिरावले गेले 2 चौकार 1 षटकार आणि 14 धावांवरती खेळताना मिस्टर प्रीतम राऊत इज ऑन अ फायर. पहिल्या षटकामध्ये काय बॅटिंग करतायत प्रीतम. मोठी प्लसचे खेळाडू आहेत, परंतु ताकद, जज्बा, अनुभवाचा भंडार आणि योग्य वेळी केलेला आपल्या बॅटिंगचा नजराना पेश. करण पाटील वन ऑफ द बेस्ट बॉलर. पालघर तालुका प्रीमियर लीग मध्ये याही गोलंदाजानं आपलं नाव वलंकित केलंय. आणि गरज आहे ज्या वेळेला शांत कूल माइंडेड तुम्ही गोलंदाजी करतायत. थिंकिंग शुड बिकम युअर कॅपिटल असेट. नो मॅटर अप्स अँड डाऊन यू कम अक्रॉस इन युअर लाईफ. ज्या वेळेला संकटामध्ये जीवनामध्ये अप अँड डाऊन येत असतात त्यावेळेला विचारांची पुंजी तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जात असते. म्हणून विचारसरणी योग्य असणं गरजेचं आहे. आणि ज्यांच्याकडे ती क्षमता असेल तो संकटाक्षणी मात्र धैर्य आपल्या जवळ ठेवतोय.
15 रन्स ऑन स्कोर कार्ड. हरेश्वरजी घरज साहेब मॅन फ्रॉम पासल यांचा आम्ही शब्द फुलाने करतोय हार्दिक स्वागत वेलकम. हरीशजी घरज साहेब फक्त दिशा दिल्या यावेळेला हळवारपणे सिंगल ची किरण. गुड रनिंग बिटवीन द विकेट डेंजर झोन कडे होते. धावसंख्या 16 वर स्थिरावलंय. कॅल्क्युलेट क्रिकेट नील खेळतायत. त्यांना माहिती आहे प्रीतम राऊत इज ऑन फायर आहेत. संदीप प्रीतमला ते सिंगल घेतलेली आहेत. कॅल्क्युलेट क्रिकेट का असं हे भरपूर महत्वाचं. जसं मी मगाशी म्हटलं की तुम्ही विचार कसे करतात त्यावर तुमचं लाईफ किंवा तुमचं क्रिकेटची मॅच अवलंबून असते. क्रिकेट हा बुद्धिमत्तेचा खेळ आहे आणि जेवढी सक्षम तुमची बुद्धिमत्ता आहे तेवढं क्लास तुमचं क्रिकेट आहे. हवा मैदानाच्या आतमध्ये वाहताना बघायला मिळते. कुछ तूफान नुकसान करने के लिए नहीं आते, कुछ तूफान कचरा साफ करने के लिए भी आते. आणि हे तूफान कचरा साफ करण्यासाठी आलंय. बघूया तयार होताना गोलंदाज करण. आडव्या बाटने छोट्या बॅकलिपने काय जबरदस्त शॉट सिलेक्शन आहे. मिड विकेटला थोडंसं फंबल झालंय. सिंगलला डबल मध्ये केलंय कन्वर्ट. धावसंख्या 18. प्रीतम राऊतला तुम्ही धावताना बघितलं असेल थोडेसे इंजर्ड वाटतायत. थोड्याशा सिंगल डबल मध्ये जर आपण बघितलं थोडासा थकवा जाणवतोय. परंतु क्रिकेटचं मैदान आहे. आंखों में कई ख्वाब दिल में कई हसरतें बाकी है. कैसे मैं थक जाऊं अभी कहीं जिंदगी के मंजिले बाकी है. पुढचा चेंडू ओ गुडघ्यावरती बॅलन्स बनवून खेळण्याचा प्रयत्न. टॉट बॉल आलाय. करण पाटील प्रभावित करणारा स्पेल. 18 वरती धावसंख्या स्थिरावलंय. प्रत्येकानं पालघर तालुका प्रीमियर लीग मध्ये प्रभावित केलंय. ईशानने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली मागच्या मॅच मध्ये, निरंजनने आपला क्लास दाखवला आणि अनुभव काय तोही दाखवला मागच्या मॅच मध्ये. पुढचा चेंडू यावेळेला ऑफ ड्राईव्ह. धावसंख्या 19 वर स्थिरावेल आणि त्यासाठीच वंदे मातरम परनाळीने आयोजित केलंय पालघर तालुका प्रीमियर लीग. ग्रामीण क्रिकेट काय असतं त्यांना व्यासपीठ कसा द्यायचा, जगाच्या टेनिस क्रिकेटवरती पालघर तालुका कसा पुढे येईल यासाठी चाललेली तडफड आहे आणि त्या अनुषंगानं निर्माण करून दिलेलं तुम्हाला भव्य व्यासपीठ आहे. त्या संधीचं सोनं करणं भरपूर गरजेचं आहे. पुढचा चेंडू ओ यावेळेला आपण बघताय टायमिंग बेमिसाल. चेंडू जातोय सीमा पार. 4 चौकार एसटीचे. बाहेर फक्त 3 खेळाडू आहेत आणि इथे मात्र तुमचं प्रॉपर टायमिंग महत्वाचं असतं. इंटू द गॅपमध्ये चेंडू खेळाल तर चौकार नक्कीच बघायला मिळतोय. यावेळेला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. नो चान्स एनी फिल्डर. व्हॉट अ ग्रेट फिनिशियर. बॅक टू बॅक येतोय चौकार. स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहे 13.50च्या सरासरीने पॉवर प्ले मध्ये आहेत. 27-27. न्यूमान दुर्वेश गावड गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होताना याही गोलंदाजांना प्रभावित केलंय. आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळते तालुका स्तरावरती क्रिकेट दाखवण्याची त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न तुम्हाला करणं गरजेचं आहे. कारण प्रयत्न हे रत्न आहेत ना मित्रांनो, ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहेत. प्रयत्न हा महत्वाचा आहे. बघूया तयार गोलंदाज दुर्वेश गावड. प्रीतम राऊत. ओहो लेग ब्रेक. चांगला कट केलाय चेंडू आहे. डॉट बॉल. आधुनिक क्रिकेटला ग्लॅमर आलंय.
आणि तेवढंच उच्च दर्जाचं क्रिकेट सुद्धा बघायला मिळत आहे. चेंडूला फिरवणं, फलंदाजाचं फुटवर्क रीड करणं, त्याच्यावरती प्रेशर कन्वर्ट करणं, ह्या भरपूर गोष्टी आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये सातत्याने बघतोय. आणि दुर्वेश काबडचा चेंडू क्लास. पुढचा चेंडू आणि इथे चुकी झालाय बॅकअप द गुडलॅनला. मात्र प्रीतम खेळताय डाऊन द ग्राउंड. ह्यूज 4 रन्स एसटीचं. प्रीतम राऊत यांचं कॉन्सन्ट्रेशन भरपूर चांगलं आहे. मेडिटेशन जेव्हा तुमचं मैदानाच्या आतमध्ये असतं. बॉल द्या, बॉल पुरवायचा. एकतीसावा स्कोर कार्डवर. थर्टी वन. एकतीसावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. चला आपण वळूया मॅच कडे. 31 धावा ऑन अ स्कोर कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर दुर्वेश. समोर येते प्रीतम राऊत. ओहो, पुल सक्सेसफुल. प्रीतम राऊत इज ऑन अ फायर. सरळ मिडविकेटला क्लिअर करतायत. हाफ ट्रॅकर. भरपूर संधी होती आणि संधीचं सोनं करताना यष्टीच. शांत आणि संयमाचं एक उत्तम उदाहरण. आक्रमकतेचं तेवर. योग्य वेळी बॅटला केलेलं ड्रिल. 37 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. आणि परफेक्ट यॉर्कर. प्रत्युत्तर दिलंय आणि फलंदाज होतोय त्रिफलाची आउट. थर्टी सेव्हन रन्स ऑन अ स्कोर कार्ड. चेंडू झालेले त्या षटकातील 4 आणि 37 धावा. नेमान मोहम्मद. मागच्या मॅच मध्ये मोहम्मदने सुंदर साथ दिली होती निहिलला. आपला क्लास दाखवला होता. योग्य वेळी संघाची जिम्मेदारी हँडल केली होती आणि त्यासाठी या ठिकाणी प्रमोट केलंय. SRG परनाळी संघानं मोहम्मदला एका बाजूने दुर्वेश काबड. डेंजरस मॅन मिस्टर प्रीतम राऊतला पाठवत आहेत बॅक टू द डगआउट. त्रिफला चित केलं. परफेक्ट यॉर्कर. पुढचा चेंडू आणि आल्या आल्या मात्र सरळ चार्ज ओव्हर द बॉलर हेड आणि येतोय ह्यू 6.
ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त बॅटिंग मोहम्मद, व्हेरी फर्स्ट बॉल आणि सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरनं डाऊन द ग्राउंडला खेळताय षटकार. 43 धावा. चला मॅच बॉल आलाय, मॅच ऑन करा. त्रेचाळीस. पुढचा चेंडू. ओ हो हो हो, व्हॉट अ बोल्ड. काय पलटवार केलाय या वेळेला. पूर्णतः चेंडूला फिरवला गेलाय. डॉट षटकाची होते समाप्ती. 3 षटक कंप्लीट आणि 43 धावा ऑन स्कोर कार्ड. त्रेचाळीस झालेले आहेत. इथून मात्र कलेक्शन ठेवायचा यूज बॉलचा, याची नोंद घ्या. कारण यूज बॉल जर नसतील थोडस 43. 3 षटकं कंप्लीट झालेले आहेत. खूप चांगली बॅटिंग इथे बघायला मिळते. 14.33च्या सरासरीने 43 रन मॅच जर आपण बघितलं 3 षटकामध्ये फलंदाजानं फाउंडेशन काय जबरदस्त बिल्ड केलंय. आणि इथून जर याच पद्धतीने धावा आल्या, धावांची उंच इमारत SRG प्रणालीच्या स्कोर कार्डवरती लागू शकते. गोलंदाजीसाठी बघूया कुठल्या गोलंदाजाला प्राचारण करतायत. न्यूमॅन, करण पाटील ज्यानं प्रभावित केलंय आणि चांगली गोलंदाजी हाताळत आहेत. 43 धावा. करण पाटील वैयक्तिक दुसरं सामन्याचं 4थं षटक घेऊन दाखल होताना आणि निहिल किनी समोर आपल्याला बघायला मिळतील. धावसंख्या स्थिरावलंय 43. निरंजन गरत आपल्याला बघायला मिळत आहेत. उत्कृष्ट आयोजक, एक जबरदस्त नियोजन स्वप्नीलची गरज असतील आणि त्यांच्या संपूर्ण अंटायर टीमच्या माध्यमातून एक अविरतपणे मेहनत आणि मनामध्ये एकच स्वप्न आहे की आपल्या पालघर तालुक्यातील खेळाडू कसे पुढे येतील. त्यासाठी एक मोठं व्यासपीठ त्यांना द्यायचं आहे आणि त्या व्यासपीठाचा फायदा घेणारे अनेक ग्रामीण विभागातील खेळाडू पालघर तालुका प्रीमियर लीगचा हिस्सा बनत आहेत. आज ह्या मॅचचा आनंद घेणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांना पुनश्च मी करतोय वेलकम. यूट्यूबच्या माध्यमातून आमचे श्रोते आमच्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांचंही वंदे मातरम प्रणालीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. करण पाटीलच्या अपेक्षा समोर उभा आहे तो निहिल किनी. बॅटल भरपूर मोठा आहे, अस्तित्वाची लढाई आहे, डू ऑर डाय मॅच आहे आणि हृदयाचे ठोके वाढवणारा, कुतूहलाचं साम्राज्य निर्माण करणारा हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आहे. बघूया 4थं षटक. एका बाजूने करण पाटील तयार तर दुसऱ्या बाजूने निहिल किनी. प्रेझेन्स ऑफ माइंड, हळवारपणे फक्त ऑफ ड्राईव्ह केलंय. सिंगल कंप्लीट होईल आणि धावसंख्या स्थिरावेल 44 वर. कॅल्क्युलेट क्रिकेट. जीवनामधले निर्णय तुमचे जेव्हा योग्य ठरतात ना मित्रांनो, तेव्हा यशाची अनेक शिखरं तुम्ही आपल्या आक्रमकतेच्या जोरावर, संयमाच्या जोरावरती कव्हर करत असतात. मोहम्मद ऑन स्ट्राइक. चेंडू क्रमांक 2 खेळताना दिसतील. पुढचा चेंडू. बॅटला ड्रिल करतायत. डॉट बॉल. नेहमी म्हटलं जातं की प्रत्येक शिखरावरती तुम्हाला माणिक रत्न मिळणार नाहीये, प्रत्येक हत्तीच्या गंडस्थलामध्ये तुम्हाला मोती मिळणार नाही आणि प्रत्येक जंगलामध्ये तुम्हाला चंदनाची झाडं मिळणार नाही. तशी प्रत्येक टुर्नामेंट ही पालघर तालुका प्रीमियर लीग नसेल. ही भव्य दिव्य स्पर्धा खऱ्या अर्थाने तुमच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आहे. करण पाटील पुढचा चेंडू घेऊन आडव्या बाटने खेळताय. चेंडू गॅपमध्ये खेळलाय का नाही. आपल्याला डीप काव कॉर्नरला चांगलं शतरक्षण आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि पोहोचेल 45 वर. चांगली गोलंदाजी. करण पाटील पोफरण गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि एक उत्तम दर्जा या गोलंदाजाकडे. 45 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू.
आडव्या बाटने पुणे चेंडूला एक्झिक्यूट करतात. मिड विकेटचा खेळाडू आपल्या फॉलो मध्ये धावतोय. योगेश, चांगली फिल्डिंग आहे. धावसंख्या स्थिरावेल 46 वर. क्लास चांगला दाखवलाय, स्टार्ट चांगला दिलाय, डिसिप्लिन चांगला आहे, एक्युरेसी परफेक्ट आहे, परंतु ती सातत्य ठेवावं लागेल पुढच्या 2 चेंडूवर. इथून मोहम्मद ऑन स्ट्राइक. 46 रन ऑन अ स्कोर कार्ड. ओ या वेळेला आपण बघतायत मोहम्मद प्लम मध्ये पकडले गेले आहेत आणि होतंय फलंदाज बाद आउट. की 46 फक्त 3 धावा अजूनपर्यंत आलेले आहेत. करण पाटीलच्या गोलंदाजीमध्ये अंतिम चेंडू आणि स्वप्नील घरत संघाचे महत्वाचे फलंदाज आहेत. आधार स्तंभ स्वप्नील घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पुढचा चेंडू 46 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. पुढचा चेंडू अप्रतिम इनसाइड आउट खेळला. चेंडू सरळ जातो एक्स्ट्रा कव्हर्सला. लॉंग ऑफचा खेळाडू वेगाने जातोय, परंतु चेंडू अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. तिसऱ्या धाबेसाठी वेगाने येत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त 3 धावा परिपूर्ण. आणि 3 धावा. धावसंख्या पोहोचेल 49 एसटीचे. पन्नास धावा स्कोर कार्ड वरती आहे. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. एका बाजूने निहिल यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. 8 चेंडू 12 धावा. आणि स्वप्नील घरत पहिल्या चेंडूवरती 3 धावा. एकंदरीत एकूण 50 झालेले आहेत. प्रीतम राऊतची जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत. सौरभ मोरे. मिस्टर सौरभ गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होताना बघायला मिळतील. इथून मात्र SRG संघाचं काय असेल रणनीती, किती धावा या मॅच ला चांगल्या झोन कडे घेऊन जातील. सौरभ मोरेच्या विरोधामध्ये बॅटिंग करताना स्वप्नील घरत ज्यांनी ऑफ द मार्क 3 धावांनी इथे 60 दिले. बघूया सौरभ मोरे. लेफ्ट हँड बॅटरसाठी मात्र फील्ड सजवली गेली आहे. लॉंग ऑन, मिड विकेट, लॉंग लेग,
आपण बघतायत लॉंग ऑफ आणि त्याच्यानंतर स्लिप डॉट बॉल पन्नाट वेग निर्धाव चेंडू स्कोर असते ऑन 49. वेगाने चेंडू हाताळताना सौरभ मोरे. पुढचा चेंडू आणि फलंदाज बाद आउट. स्टेज सुजल आणि आल्या आल्या लॉंग ऑनला चेंडूला एक्झिक्यूट करतायत. सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या 50. तर उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. तून मात्र निहिल किनी ही कॅरी टू द बॅट शेवटच्या क्षणापर्यंत जर थांबतायत तर एक चांगल्या स्कोरकडे SRG संघ आपल्याला बघायला मिळेल. परंतु तेवढ्या ताकदीचा सौरभ हा गोलंदाज. पुढचा चेंडू ओहो लॉफ्ट केलाय. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग U6 स्टेज कव कॉर्नर आणि U6 जबरदस्त फिनिश करताना 56 धावा. मिस्टर निहिल किनी इज ऑन अ फायर. आग ओकतोय आपल्या बॅट मधनं. सौरभ मोरे पुनश्च तयार होताना पुढचा चेंडू घेऊन आपल्याला चेंडू थोडासा वर चढलाय. सिंगल कंप्लीट तिथपर्यंत पोहोचता येईल का आणि जबरदस्त झेल. फलंदाज बाद. निहिल किनी आउट. मोक्याच्या क्षणी मात्र निहिल किनीला पाठवलंय बॅक टू द डगआउट. मयुरेश पाटील आणि फलंदाज सुजल यांच्याकडे आता मोठी जिम्मेदारी आहे. इथून चेंडू शेष आहेत ते शेवटचा चेंडू तीन षटक 43 धावा. मात्र जबरदस्त कमबॅकिंग आणि पूर्ण स्कोर वरती ब्रेक लावला गेलाय. मयुरेश पाटील एक आक्रमक फलंदाज दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. सौरभ मोरे तयार होताना गोलंदाजी साठी. आणि षटकाचे होतंय समाप्ती. 5 षटक कंप्लीट झालेले आहेत. 46 धावा. मागच्या 2 56 धावा.
मागच्या 2 षटकामध्ये आल्यात फक्त 13 एसटीचे. बट हौशी नांदगाव संघाकडे बघितलं तर अजूनही एकही एक्स्ट्रा चेंडू आलेला नाहीये. एक जमेची बाजू राहिले. गोलंदाजामधला जो डिसिप्लिन आहे तो दाखवलाय. अंतिम षटकासाठी प्राचारण केलंय मयुरेश राऊत. इथून मात्र SRJ संघाला हव्या आहेत त्या जास्तीत जास्त धावा. आणि दुसऱ्या बाजूने कौशल उनबाट हौशी नांदगाव संघाला कमीत कमी धाबामध्ये थांबवण्याचं प्लॅनिंग असेल. 56 झालेले आहेत. इथून जर 70-80 पर्यंत पोहोचवता आला मॅच टप झोन कडे जाईल. इथून जर बिलो 70 राहिला एक मोठी अपॉर्च्युनिटी असेल हौशी नांदगाव संघाला. बघूया काय घडते मैदानाच्या आतमध्ये. मयुरेश राऊत गोलंदाजीसाठी तयार होताना सुजल हा बॅटिंगसाठी तयार झालाय. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणारा डॉट बॉल आलाय. अंतिम 5 चेंडू. चेंडू घेऊन तयार. एवढेला मिस टाइम शॉट. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने आकार घेताना 57. असं वाटलं होतं या ठिकाणी 3 षटकामध्ये 43 आहेत. 80च्या वरती स्कोर कार्ड जाऊ शकतो. परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ आहे. कुठल्या बाजूने कधी फिरेल. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही असं सातत्याने आपण बघतोय. अजूनही जर या ठिकाणी मयुरेश यांच्या बॅटमधनं धावा आल्या तर अजूनही मॅच चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकते. 57 झालेले आहे. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघूया मयुरेश पाटील किती चांगल्या धावांचं योगदान देत आहे त्या मॅच मध्ये. पुढचा चेंडू हळवारपणे फक्त लेग ब्रेक केलाय आणि चुकी झालंय. सिंगल कंप्लीट. दुसरी धाव परिपूर्ण होते आणि धावसंख्या 2 ने आकार घेताना पोहोचले 59. जिथे विकेट होता तिथे 2 धावा. पुढचा चेंडू घेऊन तयार. 59 झालेले आहेत. अप्रतिम शॉट सिलेक्शन. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झालाय. 60 धावा स्कोर कार्डवर. सुजल आमच्या 16 चेंडू मध्ये जर आपण बघितलं तर फक्त 17 धावा आलेल्या आहेत. कुठेतरी आणि त्याच्यामध्ये एक षटकार सुद्धा आहे. बघूया 2 चेंडू मध्ये सुजल यांची बॅट जर तळपते तर एक सन्मानजनक स्कोर कडे संघ दाखल होईल. परंतु चांगली गोलंदाज आहे गोलंदाज मयुरेश यांची. सुजल आपल्याला फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद होताना दिसतंय.
60. चांगली गोलंदाजी. 3 षटकामध्ये 43, चौथ्या षटकामध्ये 49 आणि त्याच्यानंतर 11 चेंडूमध्ये 11 धावा म्हणजे 60. पुढचा चेंडू सिंगल कंप्लीट होईल. 61 धावा झालेले आहेत आणि 62 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेले. 62 टू विन. करूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये परिवर्तनाने ऐकूया पुनश्च एक गोड आवाज दीपक जिसंके सरांचा. चला जाऊया. आपण बघत आहात
निश्चितच धावसंख्या विजयासाठी 62. काय कमबॅक केलाय हौशी नांदगावने कुशल 11 उर्भाट संघाने. 3 षटकामध्ये 42 धावा असताना विचार केला की 75-80 धावा तुम्हाला बघायला मिळतील, पण अप्रतिम कमबॅक. आजच्या दिवसाला शेवटचा सामना. जो संघ विजयी होईल तो PTPL या टुर्नामेंटमध्ये चौथा संघ पाहायला मिळेल. चौथ्या षटकामध्ये 6, 5व्या षटकामध्ये 7 आणि 6व्या षटकामध्ये 3 अशी धावसंख्या तुम्हाला बघायला मिळेल. का 16 धावा आल्यात शेवटच्या 3 षटकात, फक्त 16 धावा ह्या बघायला मिळाल्या. पार्थ आणि दुसरा आहे तो म्हणजे सौरव मोरे, मॅन फॉर्म. सौरवला आपण बघितलं अप्रतिम गोलंदाजी हाताळली आज. पहिल्या सामन्यात गोलंदाजी दिली नव्हती, पण नंतर पुन्हा अवधूत पहिला चेंडू टटवला आहे, सरळ जातो मिड ऑनच्या रिझनला, सीमा पलीकडे 4 धावा, खणखणीत चौकार. 5 मोरेची बॅटिंग ही अशा रिझनला आणि इथे बाकी पाचारण केलंय. मिड विकेटला एक खेळाडू बघायला मिळतो. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर बघायला मिळतील. पुन्हा एकदा अवधूत चांगल्यापणे खेळलाय चेंडू, सरळ बघितलं, हलक्या बॅट ढकललं गेलं. जसं तुम्ही शफल झाला अजून तुमच्या अंगामध्ये चेंडू टाकला, ऑन ड्राईव्ह केलं गेलं, चेंडू गेलं सरळ डीप मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी फील्ड एंड खोडपर्यंत तुम्हाला धावसंख्या 1 ने वाढते आणि 5 धावा फरकावर लागल्या जातात. 62 धावा तुम्हाला 6 षटकात काढायचे. इथे जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर निश्चितच एसआरजी संघाला या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये विकेट काढावं लागतील. आस्किंग रेट त्यांना कमी, म्हणजे धावा तुम्हाला कमी द्याव्या लागतील आणि 2 ते 3 गडी तुम्ही जर बाद केले, लो स्कोरिंग मॅच जिंकण्याची एक वेगळी संकल्पना ही तुमच्याकडे पाहायला मिळते. पुन्हा एकदा अवधूत अप्रतिम कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. फील्ड सेटलमेंट खूप सुंदर केलाय. एका साईडला उजवा आणि डावखोर अशी तुम्हाला सलामीची जोडी बघायला मिळते. कुशल 11 उनभाट आणि हौशी नांदगाव अशा पुरस्कृत संघ तुम्हाला बघायला मिळतोय. दर्जेदार अशी स्पर्धा आपण बघत आहात. नवोदित तरुणांना टॅलेंट, हल्ली टेनिस क्रिकेट म्हटलं की मोठमोठ्या खूप मोठी स्पर्धा दर्जा मिळाला टेनिस क्रिकेट संघाला. छोटा प्लेन चेंडू काय बॅकफुटला गेलाय, चेंडू चांगला पूल बघायला मिळतो. स्क्वेअर लेगच्या 4 धावा. एक मोठा फलंदाज आहे, थोडा आजारी आहे, ताप असल्यामुळे, पण मुलांचं दडपण, संघाची जबाबदारी बघून हा मैदान पहिल्यांदाच आमचा दांडी संघ तुमच्या सुप्रीमोला गेला, फायनलला पराभूत झाला. असे मोठमोठे खेळाडू तुम्हाला भागात दिलेत आणि त्या स्पर्धेमध्ये निरंजन घरदाना उत्कृष्ट गोलंदाजाचं प्राईज भेटलं होतं. असे मोठमोठे गोलंदाज तुम्हाला हा निरंजन जो बघतात, मला वाटतं सर्वाधिक जास्त कृष्णा सातपुला आउट करणारा हा निरंजन घरत गोलंदाज आहे. असे मोठमोठे खेळाडू या भागात तुम्हाला बघायला मिळत आहेत आणि म्हणूनच पालघरचा दर्जा रणजी स्क्वॉडमध्ये तुम्ही बघितलं तर आज पालघरचे आमचे कमीत कमी 8 ते 10 खेळाडू, अंडर 9 कर्णधार जर तुम्ही प्रत्येक यादवला बघितला तो देखील आमच्या शेजारच्या शाळेतला, असे अनेक मोठे. चेंडू टटवला, इथे बाकी चेंडू जातो गलीच्या रिझनला, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो. 1 धाव 2 धाव बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2 धावांशी धावसंख्या पोचते ती 14 धावा. आणि इकडचं सर अंडर 19 अकीब पुरेशी 2 वर्षापूर्वी रणजी स्क्वॉडला अंडर 15 पर्यंत होता, खेळवला का माहिती नाही. 2 मॅच बाकी असताना त्या खेळाला, कारण मुंबई संघ अगोदर 2 मॅच बाकी असताना बाहेर झाला. सूर्यकुमार यादव हे करणार होते मुंबई संघाचे आणि अकीब पुरेशी समोरची जागा दिसते बघा सफेद, त्याच्या बाजूला त्याचं घर आहे, तो देखील अंडर 19 खेळताना मुंबई रणजी स्क्वॉडला खेळ होता. असे मोठमोठे खेळाडू या मैदानातून गेलेत. बाजूला तुमचा टाटा एस आहे, तिकडे मोठं सिलेक्शन होतं MRFचं, तशा पहिले बोला. पुढे गेलं की तुम्हाला PDTS हे मैदान तुम्हाला बघायला मिळेल. पुढे गेलं की TVM शाळा बघायला, तिकडचे शार्दूल ठाकूर जो 9वी 10वी या शाळेत आमच्या इथे शिकला. असे असंख्य खेळाडू. हार्दिक तामोरे हा तुम्हाला पाहायला मिळाला. सिद्धार्थ अकरे नावाचा अंडर 19 हा चिंचणीच्या गावातला बोला. ते ह्या पंचकृषीमधले खूप मोठा दर्जाचा क्रिकेट तुम्हाला लेदर देखील बघायला मिळेल. अशी मोठमोठे खेळाडू तुम्हाला दिले गेले. शर्वळी सावे
आता तुम्ही मुंबई रणजी स्क्वॉडमध्ये बघत आहात ती देखील चिंचणी गावातून ते 8 किलोमीटर गाव आहे. अशी मोठमोठे खेळाडू या भागातून तुम्हाला बघायला मिळेल. असं मोठं क्रिकेटचा दर्जा आहे. म्हणजे क्रिकेट हे दैवत आमचं असावं अशा पद्धतीने ह्या खेळाला निगडीत असं पाहायला मिळालेत. असे दर्जेदार खेळाडू तन्वीस वझे हे तुम्ही नाव ऐकलं असेल. जर साऊथ आफ्रिकेला अंडर 16ला मुंबईच्या संघातून मोनी मॉरक्कन त्याला सांगितलं यू आर स्टे देअर, मग तो तिथे राहायला आला. असे हा दांडेगावचा सुपुत्र असे असंख्य असंख्य खेळाडू या भागातून दिला. आणि पालघर तालुक्याचं क्रिकेट आणि ह्या मैदानाचं क्रिकेट खूप मोठं तुम्हाला जुनं नातं बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकात धावा आल्या त्या 14. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो. हाच गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी टाकली होती. 30 चेंडू आणि फक्त 48 धावांची आवश्यकता. बघूया इथे विकेट निघतील का. विकेट निघणे गरजेचं आहे. कमी धावसंख्या देण्याची गोलंदाजी तुम्हाला टाकायला पाहिजे. एखादा कदाचित मॅडम षटक बघायला मिळालं, 2 विकेट बघायला मिळतं, मॅचमध्ये कलाट नेऊ शकतात. पण तसं होईल का बघूया. दिशांत मात्रे नावाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. ह्या गोलंदाजाचा उत्कृष्ट गोलंदाजी. आहा पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना चेंडू सरळ. ओ व्हॉट अ कॅच. काय सुंदर झेल घेतला गेलाय आणि सुजल नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. अप्रतिम झेल. गत वर्षीच्या टुर्नामेंटमध्ये हा उत्कृष्ट खेळाडू. सर पुढे शेजारी एक गाव आहे, त्या गावातील सर्व खेळाडू बघायला तुम्हाला मिळतात. अप्रतिम झेल पकडला गेला. म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. एक षटक तुम्ही चांगलं टाक, फक्त तुम्ही 2-3 धावा द्या, 2-3 गडी बाद करा आणि मग समोरच्या संघावर दबाव टाका आणि मग काय आस्किंग रेट वाढला की मग मॅचचे चित्र तुम्हाला बघायला मिळेल. ही लो स्कोरिंगची संकल्पना आहे. अशी असंख्य असंख्य खेळाडू या आम्हाला भागातून येईल. आता बाकी तुम्हाला डावखुरा फलंदाज बघायला मिळतोय. सुदेश पाटील याच मैदानावर सतत प्रॅक्टिस करणारा, आज बाकी ज्या प्रॅक्टिस करतो त्या संघाच्या विरुद्ध खेळताना तुम्हाला खेळाडू बघायला. सुदेश पाटील काय अप्रतिम खेळ सुजलकडनं बघायला मिळाला. अफलातून कॅचेस आजच्या दिवसाला आपण पाहिलेत. दर्जेदार संकल्पना मांडली गेली. उत्कृष्ट दर्जाचं विकेट सर तुम्हाला बघायला मिळालं. किती पिचिंग, किती रोलिंग तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम आयोजन आणि उत्कृष्ट मोठं क्षेत्रफळाचं मैदान. इथे फक्त खेळाडूकडे कौशल्य असायला पाहिजे, कारण 2 मोठं मैदान असल्यामुळे 2 खेळाच्या अंतर जे बघायला मिळते, मोठा गॅप तुम्हाला बघायला मिळतो. त्याचा पुरेपूर फायदा उचलताना असंख्य खेळाडू आपण बॅटिंग करताना पाहिल्यात. इथे बघूया काय कमबॅक करतील का. आणि अगोदर सांगितलं की हा गोलंदाजावर पूर भरोसा ठेवला आहे या SRG संघाने. दिशांत मात्रे नावाचा गोलंदाज बाकी तुम्हाला आज चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिलात. दिशांत पुन्हा आपल्या सकटला पुढचा चेंडू. सुदेश पाटील फलंदाज आहेत. चेंडू टटवलाय, सरळ जातो. इथे बघा सरळ चेंडू मोहम्मदच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक केलाय, कारण पहिल्याच षटकात धावा आल्या 14. 62 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. कौशल 11 उनबाट आणि निश्चितच तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे निश्चितच मोठा संघ. एका साईडला हौशी नांदगाव, असं 2 संघाचं नामांकन करून हा संघ बनवला गेलाय. काय सुंदर कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. बॅकफुटला गेलाय, कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. सरळ जातो चेंडू कव्हरच्या रिझनला. सीमा पलीकडे 4 धावा. उत्कृष्ट चौकार. आणि तेव्हा एखादा लेफ्ट आर्म फलंदाज जर कव्हर ड्राईव्ह मारतो ना, ते बघण्याचं तर कौशल्य वेगळं बघायला मिळते. दर्जेदार खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. गरज होते इथे धावा निघतात. धावसंख्या 4 निवड होते ती 18 धावा. 62 धावा ह्या तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. आजच्या दिवसातला पहिला संघ आपण बघितला तो अर्जन पालघर. हा संघ बाकी पहिला संघ आजच्या दिवसाला क्वालिफाईड होताना सुपर 8 मध्ये आपण पाहिलात. आणि आता जर बघितलं ह्यातील विजेता संघ हा बाकी सुपर 8 मध्ये बघायला मिळेल. पुन्हा दिशांत मात्रे नावाचा गोलंदाज मार्गस्थ होते. चेंडू टटोलाय, जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. सरळ डन करताना चेंडू जातो सीमा पलीकडे. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू. खराब गोलंदाजी. आणि तुम्ही पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करता, शॉर्ट ऑफ प्लेन करा. सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू आहे, सर्कलच्या बाहेर जाणे म्हणजे मोठा बोबतला देणे. इथे कमबॅक तुम्हाला करते. एक तर विचार केला फक्त 62 धावाचं माफक अशी धावसंख्या दिलाय. आणि इथे जर तुम्ही 2 षटकाचा धावा जर 20-25 दिलात तर बाकी मग सामना खूप दूरवर तुमच्यासाठी जाईल. आणि इथे जर विचार केला धावसंख्या होते ती 22. 22 धावा ह्या फलकावर लागल्या जातात. 3 षटकामध्ये कुठे आपण 41 धावा पाहिल्या आणि त्यानंतर बाकी काय कमबॅक केला. ऑफ गुड बॉलिंग. खूप सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली हौशी नांदगाव आणि कुशल 11 या संघाकडनं. ओहो दिस इज अ बॉलिंग लेथ. ही तुम्हाला बॉलिंग टाकायची आहे. पण इथे बाकी बघूया 22 धावा फलकावर झाल्या. चांगली सुरुवात तुम्हाला बघायला मिळते. एक गडी तंबूत परतलाय आणि या सामने पार्थने कमबॅक केलं. अगोदरच्या 2 सामन्यात पार्थ होता.
थोडीशी तब्येत बरी नव्हती, पण आता बाकी केल्याने पार्थकडनं बघितलं चांगल्या धावा तुम्हाला पाहताना, कारण निश्चितच एक दर्जेदार फलंदाज, मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा आणि पालघर तालुक्यातला एक मोठा फलंदाज म्हणून पार्थचं नाव का घेतात, तर मोठ्या स्पर्धामध्ये मोठ्या मोठ्या गोलंदाजावर वर्चस्व गाजवलंय या पुन्हा निशांत. इथे बाकी सरळ चेंडू खेळला जातो लॉंग ऑफ शॉर्ट मिड ऑफच्या रिझनला. इथे बाकी चेंडू पुढे पडतोय, प्रयत्न केला असता जर आला असता ठीक आहे, अन्यथा गेला तर 4 धावा जातील. धावा वाचवणे महत्त्वाचं आहे. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या झाला 22. आता 4 षटकं आणि 40 धावा ह्या तुम्हाला 10 सरासरीने करायच्या आहेत. जाऊया डीजे कडे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. खूप चांगली गोलंदाजी हाताला बघतात. किती वर्ष सेवा करायची हो संघाची. काय क्रिकेट खेळलाय. एका ग्रामीण भागातून कोणत्याही पदाची कोचिंग न घेता स्वतः फक्त खेळला. तुम्ही शेजारी गेलात की आंबट गोड तुम्हाला मैदान बघायला मिळेल. रस्त्यावरच्या डाव्या तर आंब्याचं झाड आहे MSUच्या कॉलनीला, त्या मैदानावर प्रॅक्टिस केली आणि स्वतः शिकला. कोण असा कोच नाही की त्याला शिकवलं आणि मोठ्या मोठ्या दर्जेदार स्पर्धा गाजवण्याचं काम या खेळाडूने केलंय. पुन्हा एकदा सेन्सेबल क्रिकेट बॅट्समनचं कौतुक करायला म्हणजे हलक्याने चेंडू खेळले गेले डीप कव्हरच्या रिझनला. इथे बाकी बघता बघता दुसरी धाव दाखल पूर्ण होते आणि 2 धावांची धावसंख्या होते ती 25 धावा. एका गावाचं या भागामध्ये सर्वात मोठं मैदान असणारं एकच गाव तुम्हाला बघायला मिळते. तरी नगरपालिका आली तर हे मैदान जाणार, कारण गावाने हे मैदान गावाच्या वेगळ्या मंडळासाठी स्थापित केलं. बघा, हे एक विचारविन असतात, काही जे रूल्स असतात, कारण येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका येऊ शकते, मोठी इंडस्ट्रीज आहे आणि मग ही मैदान आपण कशी ठेवावी बघायला मिळेल. चेंडू फ्लो केला आहे, सरळ जातो याला का मिडॉनच्या रिझनला. लॉंग ऑनचा खेळाडू सेट जाईपर्यंत तुम्हाला बघायला मिळते. इथे बाकी 1 धावसंख्या 1 धावसंख्या होते 26 धावा. बिग बॅटल, मोठी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध नेहमीच खेळतात. आज बाकी मोठ्या पदरीची मॅच पालघर तालुका प्रीमियर लीग आपण बघत आहात. जो संघ विजयी होईल तो संघ सुपर 8मध्ये रविवारी तुम्हाला बघायला मिळेल. अजून देखील मॅच इन आहे, कोणताही संघ अजून विजयी होईल बघता येत नाही. आता बाकी डावखोरा फलंदाज तुम्हाला सुदेश बघायला मिळतो. समोर गोलंदाज निरंजन राऊतला बघत आहात. निरंजन घरात आपण बघत आहात. डीप कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते आणि फाईन लेग आहे, नॉट स्क्वेअर लेग. 5 कडून सर्कलच्या बाहेर सुदेश पाटील नावाचा फलंदाज समोर त्यांच्यासमोर बघत आहात आपण. गुड मॉर्निंग. पण तेवढा चांगलापैकी चेंडू खेळून काढलाय. चेंडू बरोबर एष्ट्यांचा वेध घेणार होता, फलंदाजाने हेरलं आणि मग हलक्या हाताने चेंडू रोटेट केलं, ड्राईव्ह केलं, सरळ चेंडू जातो स्ट्रेट ड्राईव्ह आणि एका धावाने अशी धावसंख्या पुढे पोहोचते. 27 धावा फलकावर लागल्या जातात. पार्थ मोरे नावाचा खेळाडू आपण बघत आहात. मॅन फ्रॉम शिरगाव. शिरगावच्या किल्ल्याच्या पायथ्याशी नेहमीच प्रॅक्टिस करताना खेळाडू आपण पाहिलेत. याला बाकी बघूया. चेंडू कसा आहे, चेंडू थोडंसं खराब यष्टीरक्षण बघायला मिळते. इथे पंच काय इशारा देतात ते पाहायचं आहे आणि 1 धाव इथे बघायला मिळते. धावसंख्या इकडे धावसंख्या 28. 28 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतवर 62 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत.
बघूया कशा पद्धतीने धावा निघतात. आजच्या दिवसातला शेवटचा आणि या टुर्नामेंटच्या दुसऱ्या दिवसाचा शेवटचा सामना आपण बघत आहात. एकाचा SRG आणि एकाचं कौशल 11 उनबाट आणि हौशी नांदगाव असा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. जो संघ विजय होईल तो आजच्या दिवसात दुसरा आणि स्पर्धेतला 5वा संघ आपल्याला पाहायला मिळेल. शॉट ऑफ लाईन चेंडू, काय सुंदर पूल बघायला मिळतो. डिस्कोच्या डोक्यावरनं 6 धावा, खणखणीत षटकार. या खेळाडूच्या आता झालेल्या स्पर्धेमध्ये आपण 8 षटकाचे सामने बघितले. त्या स्पर्धेत देखील यांचा संघ क्वार्टर फायनल पराभूत झाला. पण जेव्हा जेव्हा या सुदेशची बॅटिंग आली तेव्हा तेव्हा चांगल्या परीची फलंदाजी करताना आपण बघितलं. कारण छोटं ग्राउंड होतं, विकेटचं डिस्टन्स जवळचं होतं आणि रॅपिड गोलंदाजी बघायला मिळायची. पण तिथे खूप चांगली फलंदाजी आपण बघितली. षटकं संपली 3 आणि फरक धावसंख्या झाली ती 34. जाऊया DJ. सर त्यांचा फोन आला आहे, म्हणजे त्यांची गाणी काही वाजणार नाही आहे. तर 34 धावा झाल्यात, 62 धावा ह्या तुम्हाला विजयासाठी आहेत. उद्या देखील या वेळेवर या प्रेक्षकांनी या यूट्यूबमध्ये बघण्यापेक्षा मैदानाच्या आतमध्ये येऊन मॅच बघा. अप्रतिम फटके तुम्हाला बघा, गुड कॅचेस बघायला मिळतात, चांगलं षटक बघायला मिळत आहेत आणि मोठमोठ्या मॅचेस बघायला. 18 चेंडू आणि 28 धावा. 18 चेंडू 28 धावा. बघूया कोणाला पाचारण केलं तर काय एखादं षटक नाट्यपूर्ण पाहायला मिळेल का. ज्या पद्धतीने आम्ही बघितलं होतं निश्चितच निलेश मोती चषकामध्ये 18 चेंडू 22 धावा असताना मॅडन षटक आणि 4 गडी एका षटकात बाद झाले आणि बघता बघता तो संघ तिथून जिंकला आणि क्वार्टर फायनलला पराभूत झाला. पण त्यातलेच खेळाडू या संघात देखील आहेत. तर तशा पद्धतीची किमया जादू बघायला मिळेल का. कारण शेवटी क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे, कधी कुठे कलाट निघेल सांगता येत नाही. पुन्हा त्याच गोलंदाजाला पाचारण केलं आहे. जिशांत मात्रे नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. अगोदरच्या सामन्यात अशाच मोमेंटच्या गोलंदाजीला त्यांनी कलाटणी दिली होती. 4थं षटक हाताळलं होतं पण तेव्हा धावा होत्या 51. आता चित्र वेगळं आहे. आता बाकी तुम्हाला धावा हव्यात त्या 28. बघूया कशा आपण कमबॅक करतात हे पाहायचं आहे. पार्थ मोरे इन फॉर्म तुम्हाला बघायला मिळतो. सुरुवातीला आहे, पहिली मॅच खेळताना देखील कोणत्याही प्रकारचं शारीरिक क्षमतेमध्ये मी कमकुवत दाखवत नाही आहे. दिस इज अ फायटर प्लेअर म्हणून तर क्रिकेटच्या विश्वमित्राला शेवटपर्यंत लढणारा लढवया वृत्तीचा हा खेळाडू आपण म्हणतोय. क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं बदल केला आहे. इथे आपल्याला लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते, स्क्वेअर लेग बघायला मिळते. ऑफसाईडला तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला डीप कव्हर बघायला मिळते आणि लॉंग ऑफ बघायला मिळते. असे 5 खेळाडू बाउंड्री लाईनवर बघायला मिळतात. 4 खेळाडू सर्कलच्या आत फाईन लेग, शॉर्ट फाईन लेग, थर्ड मॅन, पॉईंट आणि शॉर्ट कव्हर असे पाहायला मिळतात. दिशांत आपल्या सर्कलला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय. चेंडू काय फ्लो केलाय बघा, सरळ जातो आउट ऑफ द पार्क. 6 धावा. मनगटामध्ये सर खूप ताकद आहे याच्या. थोडासा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू 6 धावा बघायला मिळतात. आणि पार्थने जी आता शारीरिक क्षमता कमी केल्या, 2 वर्षापूर्वी त्याला पाहिलं असतं त्याची बॉडी मोठी, पण आता बाकी जिम करताना आणि ह्या जिमपासून किती मोठी तुम्हाला आपली शारीरिक क्षमता बघायला मिळेल. थोडासा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू आणि पुरेपूर फायदा उचलला. आणि या 6 धावांशी मला वाटतं 40 धावा या फलकावर लागल्या जातात. अजून बाकी 22 धावाची, 17 चेंडू आणि 22 धावाची आवश्यकता. खूप कमी स्कोर झाला. वाटलं होतं की 3 षटकात 41 झालं, कुठेतरी 75-80 बघायला मिळतील. 3 षटकात 43 धावा, पण तदनंतर बाकी नांगी टाकली फलंदाजाने आणि धावाच निघाला नाहीये. रिव्हर्स खेळत फटका फसले आहेत. इकडे झेल जातोय सरळ, अप्रतिम झेल. इथे बाकी विकेट जातोय. पार्थ मोरे आउट होतोय आणि तर नवोदित फलंदाज कोण तो पाहायचं आहे. निनाद पाटील, मॅन फ्रॉम नांदगाव, हा बाकी आघाडीचा फलंदाज आहे. ह्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा असतात आणि पूर्णतः फलंदाजी करताना असंख्य सामने झुकवताना आपण पाहिलं. जाऊया एक मधुर डीजेचं संगीत ऐकूया.
अप्रतिम फलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल. षटकार पाहायला मिळेल. धावसंख्या आता बघी निश्चितच मॅच इन मध्ये झालेत. हौशी नांदगाव संघ तुम्हाला बघायला धावसंख्या झालाय ती 16 धावाची औषध विजयासाठी. गरज नसताना रिव्हर्स स्वीप कशासाठी खेळतायत कारण तेवढी देखील कमकुवत गोलंदाजी नाही आहे. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळत. पण तुमच्याच कौतुक का करेल मी हौशी नांदगाव संघाचं. आणि एका साईडला तुम्ही बघितलं की निश्चितच कुशल इलन उनबाड 3 षटक 43 धावा असताना फक्त 62 धावा आल्या. काय गोलंदाजी बघायला मिळाली. अक्षरशः फलंदाजी नांगी टाकली म्हणावं लागेल. कारण इकडे इनफॉर्म बॅट्समन तुमच्याकडे मैदानात होता. सिंगल काढून त्याला रोटेट करणं गरजेचं होतं. गुड बॉलिंग सेन्सेबल क्रिकेट बरोबर आहे. मोठ्या धावा निघत नसतील तर आपण हलक्या बॅटिंग खेळावं आणि तिथे बाकी सिंगल रोटेट करावं. एका धावाने अशी धावसंख्या पोहोचते ती 47 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे. 47 धावा झाल्यात. 62 धावा या तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. एक दर्जेदार स्पर्धा PTPLच्या माध्यमातून अपकमिंग टुर्नामेंट खूप स्पर्धा आहेत या पालघर भागात. मला वाटते लाखाच्या 2 ते 3 स्पर्धा आहेत. येणाऱ्या काळामध्ये शिरगावमध्ये तुम्हाला मार्च महिन्यामध्ये लखपतीची स्पर्धा बघायला मिळते. किल्ल्याच्या पायथ्याशी 2 वर्षापूर्वी आम्ही त्याचं समालोचन करताना तुमच्याच गावाचा संघ विजय झाला होता. बंधन संघाला पराभूत केलं होतं त्यावेळेस. चेंडू टट्टावला. इथे दिवशीला झेल होऊ शकतो. अवधूत चेंडूच्या पाठीमागे जातोय आणि मोठा विकेट जातोय. बघा मॅच अजून देखील फसू शकते. एखादं षटक नाट्यमय षटक पडलं आणि शेवटच्या षटकावर जर गेला 10-15 धावा तर मॅच खूप चांगली बनू शकते. षटकार तिथं गेला ना तिथे बघा पारची देखील चुकीचा फटका खेळा. तुम्ही चांगला षटकार मात्र रिव्हर्स खेळायची गरज नव्हती. आणि इथे बाकी बघायला मिळतोय. पण अजूनपर्यंत निनाद पाटील मैदानामध्ये आहे. धावसंख्या तर हव्यात त्याची 12 चेंडू आणि 12 चेंडू 15 धावाची आवश्यकता. आमचे क्रीडा रसिक बसले होते. क्रीडा प्रशिक्षक बसले होते. सपोर्टर बसले होते. बांधत होते की संतर पचर योगेश पागदरे हा एक मोठा नावाचा खेळाडू यंग ॲच्युअर स्पर्धा गाजवताना 12 चेंडू 32 धावा, 18 चेंडू 52 धावा, 27 चेंडू 61 धावा. काय खेळी केला हो यंग ॲच्युअरसाठी. गौतम अकरे नावाचं वादळ, मिनल दमणकर नावाचं वादळ जेव्हा फोफवायचा तेव्हा हा फलंदाज मधल्या फैत खेळायला यायचा. आपण बघितलं मिथुन पागधरे कवरचा बादशाह असं बघितलाय. आणि हाच संघ जो तुम्हाला सांगितला की आपण पाहिला मुंबईमध्ये जाऊन आणि ज्याने येणाऱ्या काळामध्ये आपण सुप्रीम बघणार होतो फायनलमध्ये पराभूत झाला ते हा संघातला हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. असे नामवंत क्रिकेटपटू आमच्या पालघर तालुक्यात तुम्हाला दिलेत आणि ही मोठी दर्जेदार स्पर्धा इथे तुम्हाला बघायला मिळते. सर्वात पहिले आरके ट्रॉफी खेळलेला आहोत आपण जिथे आनंद पटेल नावाचे गृहस्थ होते. त्यांच्यामध्ये आपल्याला एंट्री मिळाली. ऋषी कपूर यांचं आरके स्टुडिओ होतं. चेंबूरच्या ग्राउंडवर त्या स्पर्धा व्हायच्या. आपण बघितलं स्पर्धा तर किती मोठमोठे खेळाडू. त्याकडे स्पिन खूप चालायचं. MR चेंडू बघायचा. 8 षटकाचे सामने असायचे. 52-50 झाले की समोरचा संघ गारकर चेंडू एवढे फिरवायचे. अप्रतिम गोल. मोठमोठी नावं आहेत हो. उमेश मांजरेकर सारखा टेनिसचा बादशाह पहिला चेंडू षटकार मात्र आपण पाहिलात. असे दर्जेदार क्रिकेटर आपल्याला दिले गेले. या भागातून देखील आम्हाला खूप मोठे क्रिकेटर खरं आमचं परनाळीचं जेवढं नाव घ्यावं तेवढं कमी. अकीब कुरेशी नावाचं रणजी स्क्वॉड खेळाडू बघायला मिळाला आणि याच मैदानात टेनिस खेळता खेळता मोठा झाला आणि केव्हा बाळ मोठा झाला कोणाला कळलं नाही. अवधूत गुड बॉलिंग 11 चेंडू 15 धावा. ह्या षटकमध्ये जर कमबॅक केलं तर बाकी बघायला मिळेल. पण मोठे फलंदाज आहेत कारण 12 चेंडूमध्ये 15 धावा ही काय मोठी धावसंख्या नाही का. हल्लीचं टेनिस बॉल एवढा पळतो की रबरापेक्षा जास्त टणकन जाणारा हा चेंडू तुम्हाला बघायला मिळतो. निनाद पाटील स्ट्राईकला आहेत. 11 चेंडू आणि 15 धावाची आवश्यकता. पुन्हा एकदा आपल्या षटकाला अवधूत शॉर्ट आपले चेंडू पूल केलाय. चेंडू सरळ जातो. यावेळेला बाकी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये इथे बाकी फील्ड अँड थ्रो करेपर्यंत 1 धाव ही तुम्हाला बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होते ती 48 धावा फलकावर लागल्या जातात. ऑन साईडला जर बाउंड्री लाईनवर विचार केला तुम्हाला लॉंग ऑन बघायला मिळते. मिड विकेट बघायला मिळते. स्क्वेअर लेग बघायला मिळते. ऑफ साईडला जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला लॉंग ऑफ बघायला मिळते. आणि डीप कव्हर असे 5 खेळाडू तुम्हाला ऑफ साईड सर्कलच्या आतमध्ये बघायला तर फाईन लेग बघायला मिळते. थर्डमॅन बघायला मिळते. गली बघायला मिळते आणि पॉईंट बघायला मिळते. हे सेक्शन तुम्हाला थर्डमॅनमध्ये पाहायला मिळतात. अतिशय मोठी स्पर्धा आपण बघत आहात. PTPL पालघर तालुका प्रीमियर लीग. आजच्या दिवसात आर्यन पालघर का दर्जेदार खेळ केला सकाळच्या सत्रामध्ये. गुड बॉलिंग. थोडासा हातामध्ये चेंडू निसटला जातोय. कमबॅक करतील का सांगू शकत नाही. शेवटच्या चेंडूमध्ये असंख्य सामने सर आम्ही असे देखील पाहिले 6 चेंडू 6 निघाले नाहीत. 6 चेंडू 3 देखील निघाले नाहीत. 6 चेंडू 4 देखील निघाले नाहीत. पण ते लेफ्ट आर्म गोलंदाज असायचे. अप्रतिम सामना बघायला मिळतोय. आता की फलकावर धावसंख्या झाली 49. 9 चेंडू 13 धावाची आवश्यकता. आणि आता स्ट्राईकवर आहेत ते खेळाडू बघायला मिळतात ते निनाद पाटील मॅन फ्रॉम नांदगाव.
ओहो हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. वाट बॉलिंग, कसं वस्त्रहरण करावं एखाद्याचं आणि कसं गोलंदाजी टाकून जखडून ठेवावं ते मैदानाच्या आत बघायला. इकॉनॉमिकल गोलंदाजी. 2200 रुपयाची धावसंख्या होती टोटली ती 50 धावा, अजून देखील 12 धावाची आवश्यकता विजयासाठी. काय क्लास गोलंदाजी, जिद्द, संघर्ष कशी असावी, फाईट कशी करावी, लो स्कोरिंग मॅचमध्ये सर बघायला मिळते. अब्सोल्युटली गुड बॉलिंग. आणि इथे बघा स्वर मारा आपण बघितलं, वाईट जास्त टाकलेलं नाही, त्याच्यामुळे हे तुम्हाला कमबॅक बघायला मिळालं. क्लास मॅच बघायला मिळते. खरोखर कौतुक करायला पाहिजे एसआरजी संघाचं. शॉर्ट ऑफ प्लेन, इथे बाकी झेल होईल का? हो, इथे कमबॅक केलाय. अवधूतचं मनापासून कौतुक करायला पाहिजे ज्या पद्धतीने गोलंदाजी केलाय. आणि इथे बाका ते शेवटचा चेंडू या षटकातला 7-12चा उतारा बघायला मिळतोय. आणि या 7-12 उतार्यामुळे असंख्य भाऊ बहिणीचे नातं तुटले गेले, जिथे जमिनी विकल्या गेल्या. कदाचित ह्या मॅचमध्ये तो बघायला मिळेल का? जाऊया डीजेकडे. तो 12 धावा, काय मॅच टर्न झाला. व्हॉट अ बॉलिंग. अब्दूत अप्रतिम गोलंदाजी हाताना. पुन्हा अब्दूत आपल्या सेकंडला पुढचा चेंडू कट केलाय कव्हरच्या रिझनला. आणि इथे बाकी सुंदर फटका बघायला मिळतो. थोडा शॉट आपला चेंडू होता, चेंडू सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पण या गोलंदाजाचं मनापासून कौतुक करेल, कारण सिच्युएशन होतं 12 चेंडू 15. आणि इथे आता इक्वेशन आहे 6 चेंडू 8 धावा कंपल्सरी बघायला पाहिजे. थोडंसं शॉर्ट ऑफ रेंज होता. आणि बॅट्समनकडे नजर का होती, कारण चेंडू ऑफसाईड ऑफ टाकायचेच होते, कारण फलंदाजा स्टंपवर चेंडू टाकायचे होते. कम बॅक केलाय. बघूया 6 चेंडू 8 धावा. कदाचित हा जर डॉट गेला असता तर मॅच चांगली बघायला असते. अप्रतिम शॉट तुम्हाला बघायला मिळालं. आणि या 4 धावांशी विचार केला धावसंख्या होते ती 54 धावा. 6 चेंडू 8 धावाची औषधं. बघूया कोणता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. काय स्पर्धा रंगवली गेली. 62 धावासाठी अप्रतिम सामना तुम्हाला बघायला मिळतोय. आणि निश्चितच दोन्ही संघ मातब्बर आहेत, हेरागिरी पत्करणार नाही आहे. कारण सकाळचा एक पराभव थोडा जिवारी लागला, चांगली फलंदाजी करून देखील. आणि आता ती परिस्थिती करणार नाही, कारण दोन्ही चांगले बॅटर आहेत. बघू एका साईड निनाद आणि एका साईड आता आल्याला चौका ज्याने मारला कौशल. जास्तीत जास्त तुमच्या संघात 98% तुम्ही भंडारी समाजाचे खेळाडू घेतल्यात. एक दर्जा आहे, कारण मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की येणार 2 वर्षाच्या कालावधीत बाकीच्या समाजात तर पायंडा आहेत, खूप मोठे संघ आहेत. पण तुमच्या समाजाने खूप पराक्रम केला आणि चांगलं क्रिकेट खेळायला आम्हाला बघायला आनंद वाटतो. मग पोफरणचा संघ असो, उनबाडचा संघ असो, नांदगावचा संघ असो, तुमचा शिरगावचा संघ असो, अजिंक्य मराठा असो, अशी अनेक संघांची जी बांधणी केली बघताना आनंद वाटला. बघूया शेवटचा षटक कोण हाताळतोय. स्वप्नील घरत नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. जिथे मॅच जिंकायला गोलंदाज, एक जादुई गोलंदाज टाकताना दोन्ही कट करण्याची क्षमता या स्वप्नील घरतकडे आहे. असंख्य सामने एका हाती जिंकून देण्याचं काम त्याने केलं आहे. आज ओम साई स्पोर्ट्सने 11,000 व्ह्युअर्स केलेत. आता तर बघताना मला वाटतं आपण त्या मॅचमध्ये 24,000 व्ह्युअर्स केले होते. एक मोठा पराक्रम हे ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून बघायला मिळतात. खरोखरच या कुणबी बांधवांचं मनापासून कौतुक करेल. सर एक आमचं बहाडोली आणि एक काटाळे असं गाव आहे, आणि आता आमचं सरावली गाव बघा, जिथे तुम्हाला जास्तीत जास्त कॅमेरामन आणि डिजिटल स्कोरर बघायला मिळते. सर्व ही मंडळी तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम काम करत असताना 6 चेंडू 8 धावा. समोर बघायला फलंदाज आहे तो म्हणजे निश्चितच निनाद पाडेल. 6 चेंडू 8 धावा. बघूया फाईट दिलाय. कौतुक करेल मी एसआरजी संघाचं. 62 धावावर असताना तुम्ही शेवटच्या षटकापर्यंत सामना खेचलाय. यावरून असलेली तुमची क्षमता, यावर असलेली तुमची गोलंदाजीचा ट्रॅक आणि गोलंदाजीचा परफॉर्मन्स अप्रतिम बघायला मिळतो. सर्व तुमची खराब फलंदाजी झाली आणि हस तुमचं कारण असू शकते की धावा होऊ शकल्या नाही आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे स्वप्नील घरत नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. राईट आर्म राऊंडकडे गोलंदाजी करतोय निनाद पाटील नावाचा फलंदाज समोर पाहायला मिळतो. 6 चेंडू 8 धावा.
फुलटच चेंडू पहिलाच जातो आणि सरळ चेंडू जातो आउट ऑफ स्क्वेअर लेगच्या रिजनला 6 धावा. आणि आता बाकी कम बॅक करतायत 5 चेंडू 2 धावाची आवश्यकता. चला आपण बघत आहात 5 चेंडू 2 धावाची आवश्यकता. गुड बॅटिंग इथे सगळा खळखळ एक धाव पूर्ण धाव बघायला मिळेल का, दुसरी धावा घेतील का. आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि अशा पद्धतीने विजयी संघ होताना पण मी कौतुक करील निश्चितच SRG संघाचं. 62 धावासाठी सर देखील शेवटच्या षटकापर्यंत झुंजवलं गेलं. कदाचित तुम्ही जर अजून 10-12 धावा ॲडेड केल्या असत्या तर तुम्हाला बघायला मिळलं. आजच्या दिवसाला तर दोन्ही संघांनी शेकहँड करा. या सर्व संघ हौशल उनभाट आणि एका साईडला आपण बघत आहात या दोन्ही संघांनी शेकहँड करा. आजच्या दिवसात खऱ्या अर्थाने निहिल किणी हे वादळी खेळी बघायला मिळेल. पण या सामन्यामध्ये त्यांच्याकडून जास्त स्ट्राईक आलं नाही आणि हा संघ स्पर्धेच्या पण या पद्धतीने 62 धावा काढताना या संघाला खेळवलं गेलं त्याचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. आणि खरोखरच एक दुसरा संघ आजच्या दिवसात आम्हाला पाहायला मिळतो तो संघ म्हणजे कुशल 11 आणि हौशी नांदगाव, ज्यांचं मनापासून मी कौतुक करेल. या स्पर्धेतला चौथा आणि आजच्या दिवसातला दुसरा संघ आपल्याला सुपर 8 मध्ये जाणार बघायला. उद्या या 10 वाजता प्रत्येकाने आनंद घ्या. माझे तिन्ही पंच, माझे कॅमेरामन, माझे डिजिटल स्कोरर आणि सर्व ग्राउंड्समॅन, सर्व खेळाडूचं आजचा निरोप घेतो आणि आजचा दिवस संपल्याचं मी जाहीर करतो. उद्या ज्यांच्या मॅचेस आहेत आपण वेळेवर या आणि पुनश्च आपण जाऊया उद्या PTVच्या माध्यमातून तुमच्या सकाळचे सूत्र जुटला जाईल, जिथे आपल्याला ओम साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला हे क्रिकेट मॅचेस बघायला मिळतील.